सायकलीवर जाऊन आणली भूटानमधनं 1000 रुपयाची नोट. हरार मध्ये भावांनो लय जास्त खुश आहे. अहो काय झालं मी बऱ्याच दिवस झालं सगळ्या नोट आणले ते पण माझ्या लक्षात नव्हते तुम्हाला सगळ्यांना दाखवायच्या. तशी आता माझ्या हातामध्ये बऱ्याच नोट आहेत आणि नेपाळमधली आणि भूटानमधली प्रत्येक डॉलर आणि प्रत्येक नोट आहे आपल्या भारताची 10 रुपयाची तर नेपाळमधली 10 रुपयाची किंवा भूटानमधली 10 रुपयाची. आपल्या इथला 1 रुपयाचा डॉलर तर तिथलाही डॉलर आहे ती पण सोनेरी कलरचा. जोक नाही राव. ही बघून घ्या सांगतो आधी ही 1000 रुपयाची अशी काहीतरी नोट असते या सांगतो तुम्हाला थांबा. हां तशी ही भूटानमधला राजा असतो या. आपल्या इकडे इलेक्शन ही होते बरोबर का नाही. तसं भूटानमध्ये इलेक्शन नसतं तिकडे कुठला पंतप्रधान नसतो किंवा राष्ट्रपती असं काय नसतं तिथं आणि फक्त राजा असतो. राजा तिकडला राजा. जसं आता मी राजा समजा माझ्या भारतातला मी राजा होता तर माझा येणारा पोरगा मोठा राजा होणार त्याचा येणारा पोरगा मोठा राजा होणार. तर असं तिकडं वारिसदार लावून असं त्यांचं तिकडं समजा चालतं आणि त्याला राजा म्हणते ती. तर आता तिथला राजा आहे आणि म्हणलं जातं ही तिकडला आतापर्यंतचा सर्वात जास्त सुंदर राजा त्याला ही म्हटलं जातं. तर ह्या राजाच्या मी ह्या राजाचा जी गेस्ट हाऊस असते ना त्या गेस्ट हाऊसवर मी गेलो तिथलं फोटो पण आहे माझ्यापाशी व्हिडिओमध्ये मी फोटो पण टाकून दिलो तुम्हाला. तसं हे भूटानची हे काही नोट आहे इथं वर ढगामध्ये ह्यांचा गुरु रेम्पोस्ते आहेत ती ह्यांचा इथं वर देव आहे कोपऱ्यामध्ये थोडं ढग येतं. 1000 रुपयाची असं काहीतरी नोट आहे बनावट ठेव का अशी. आणि ही राजा आहे बाकी इकडल्या कोपऱ्याचा डॉलर आहे. आणि ही बघा हो का मॉनेस्ट्रीचा फोटो तिथल्या मोठी मॉनेस्ट्री आणि 1000 रुपयाची अशी काहीतरी नोट असते. तुम्हाला अजून कुठल्या नोटा बघा त्या मला कमेंट करून सांगा नाहीतर एकदम मोठा व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकतो नक्कीच जाऊन बघा आणि आपल्या भावाला फॉलो करून ठेवा. हर हर महादेव.